नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण वेध या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण बीएडच्या अंतिम वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर म्हणजे उदयोन्मुख भारतीय समाज आणि शिक्षण याविषयी MCQ आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। याआधी ही 4 लेक्चर मी या पेपरवर आधारित बनवलेले आहे, ते तुम्ही पाहू शकता। त्याची मी प्लेलिस्ट तयार केलेली आहे, तर तुम्ही ती पूर्ण प्लेलिस्ट पाहू शकता। त्याचा तुम्हाला परीक्षेत हमखास फायदाच होणार आहे। चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पर्यायी शिक्षणाच्या योजनांमध्ये डॅश डॅश योजनांचा समावेश होतो। ऑप्शन बघा, अ वसतिशाळा, ब आहे महात्मा फुले प्राथमिक हमी योजना, क आहे उपचारात्मक वर्ग, ड आहे वरील सर्व बरोबर। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर। म्हणजे महाराष्ट्रात पर्यायी शिक्षण म्हणून या सर्व योजनांना पाहिलं जातं, म्हणून याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ड। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, 2001 सालच्या जनगणनेनुसार देशातील स्त्री साक्षरतेचे प्रमाण डॅश डॅश टक्के आहे। ऑप्शन बघा, अ 45.8, ब आहे 50.7, क आहे 75, ड आहे 80। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ 45.8 इतकं स्त्री साक्षरतेचे प्रमाण 2001 सालच्या जनगणनेनुसार आपल्याला सांगता येईल। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, सर्व शिक्षण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालय डॅश डॅश येथे आहे। तर कुठं आहे ते संचालनालय? तर अ आहे मुंबई, पुणे, नाशिक की नागपूर। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब, पुणे। कुठं आहे ते? पुणे येथे आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, सारे शिकूया पुढे जाऊया हे डॅश डॅश अभियानाचे घोषवाक्य आहे। ऑप्शन बघा, अ सर्व शिक्षा अभियान, ब आहे अपंग समावेशित शिक्षण, क आहे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, ड आहे यापैकी नाही। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ सर्व शिक्षा अभियानाचं हे घोषवाक्य आहे की सारे शिकूया पुढे जाऊया। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान 2009 अंतर्गत भारत सरकारच्या डॅश डॅश योजना आहेत। ऑप्शन बघा, अ शाळेत सूचना व संचार केंद्र, ब आहे एकात्मिक शिक्षण योजना, क आहे अपंग समावेशित शिक्षण, ड आहे अ व ब बरोबर। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, अ व ब बरोबर। म्हणजे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान 2009 अंतर्गत भारत सरकारच्या या 2 योजना आहेत, त्या म्हणजे शाळेत सूचना व संचार केंद्र आणि एकात्मिक शिक्षण योजना, अशा 2 योजना आपल्याला भारत सरकारच्या सांगता येतील। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, IADSS ही डॅश डॅश ही पुरस्कृत योजना आहे। तर कोणी केलेली आहे किंवा कोणत्या केंद्राची किंवा राज्याची पुरस्कृत योजना आहे हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे। तर प्रथम आपण IADSSचा फुल फॉर्म पाहूया, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन फॉर डिसेबल्ड ॲट सेकंडरी स्टेज स्कीम असा याचा फुल फॉर्म होतो। आणि ही योजना कोणी पुरस्कृत केली किंवा कुणाच्या मार्फत चालते? तर ऑप्शन बघा, अ राज्य, ब आहे केंद्र, क आहे अ व ब बरोबर, ड आहे यापैकी नाही। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे IADSS ही केंद्र ही पुरस्कृत योजना आहे, केंद्र पुरस्कृत योजना सांगता येईल। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश जागतिक अपंग दिन। तर जागतिक अपंग दिन म्हणून कोणता दिवस आपण साजरा करतो? ऑप्शन बघा, अ 6 डिसेंबर, ब 10 डिसेंबर, क 11 डिसेंबर, ड 3 डिसेंबर। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, 3 डिसेंबर हा आपण जागतिक अपंग दिन म्हणून साजरा करतो। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश या सभेत समावेशित शिक्षणाची तत्त्वे निश्चित झाली। तर ऑप्शन बघा, अ सलमान का, ब आहे युनेस्को, क आहे युनिसेफ, ड आहे यापैकी नाही। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ सलमान का या सभेत समावेशित शिक्षणाची तत्त्वे निश्चित करण्यात आली किंवा निश्चित झाली। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सप्टेंबरमध्ये डॅश डॅश वर्षी झालेल्या सामान्य सभेत मिलेनियम जाहीरनामा
प्रसिद्ध केला होता, तर कोणत्या वर्षी तो झाला? तर ऑप्शन बघा अ 2000, ब 2005, क 2004, ड आहे 2003. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ 2000 साली सामान्य सभेत मिलेनियम जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला होता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल 2015ची डॅश डॅश ही ध्येय होती, तर कोणकोणती होती? ऑप्शन बघा अ गरिबी आणि उपासमार निर्मूलन, ब आहे सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण, क आहे महिला सबलीकरण, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. RTA कायदा 2009 म्हणजे डॅश डॅश होय, तर काय? ऑप्शन बघा अ प्रौढ कायदा, ब महिला कायदा, क बाल शिक्षण कायदा, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क RTA कायदा 2009 यालाच आपण बाल शिक्षण कायदा म्हणून सुद्धा ओळखतो, त्यामुळं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर क. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. डॅश डॅश पंचवार्षिक योजनेअंतर्गत 1974 ते 1979 या काळात पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारार्थ काही योजना सांगितल्या गेल्या, तर ती कोणती पंचवार्षिक योजना होती? ऑप्शन बघा अ दुसरी, ब आहे तिसरी, क आहे 6वी, ड आहे 5वी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड 5व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत, म्हणजे त्याचा काळ होता 1974 ते 1979. या काळातच पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारार्थ काही योजना सांगितलेल्या होत्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. बालवाड्यांचा डॅश डॅश दर्जा सुधारण्यासाठी इंडियन असोसिएशन फॉर प्री आहे तर प्री स्कूल एज्युकेशन ही संस्था इसवी सन 1964 मध्ये स्थापन झाली, तर कोणता दर्जा बालवाड्यांचा सुधारायचा होता? ऑप्शन बघा अ शैक्षणिक दर्जा की आर्थिक दर्जा, क अ व ब बरोबर, आणि आहे यापैकी नाही. तर बालवाड्यांचा किंवा बालवाडीचे जे वर्ग आहेत त्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी इंडियन असोसिएशन फॉर प्री स्कूल एज्युकेशन ही संस्था इसवी सन 1964 मध्ये स्थापन झाली. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. 1982 मध्ये महाराष्ट्र राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या मार्गदर्शनाखाली डॅश डॅशच्या मदतीने बाल शिक्षण प्रकल्प सुरू झाला, तर कोणाच्या मदतीने? ऑप्शन बघा अ युनेस्को, ब आहे युनिसेफ, क आहे इस्रो, आणि ड आहे सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब युनिसेफच्या मदतीने बाल शिक्षण प्रकल्प सुरू करण्यात आला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. पूर्व प्राथमिक शिक्षणापुढे असणाऱ्या समस्या डॅश डॅश आहेत, तर ऑप्शन बघा अ पालकांचे अज्ञान व दारिद्र्य, ब आहे शाळांची फी, क आहे शहरी भागातच प्रयत्न अधिक, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. या तिन्ही समस्या आपल्याला पूर्व प्राथमिक शिक्षणापुढे असलेल्या आढळतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. भारतातील प्राथमिक शिक्षणाची डॅश डॅश ही ज्ञान साधने हस्तगत व्हावीत, तर कोणकोणती? ऑप्शन बघा अ लेखन, ब आहे वाचन, क आहे गणित, आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. म्हणजे भारतातील प्राथमिक शिक्षणाची लेखन, वाचन, गणित ही ज्ञान साधने हस्तगत व्हावी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. सक्तीच्या शिक्षणाचा कायदा जुन्या मुंबई राज्यात इसवी सन डॅश डॅश मध्ये लागू झाला. ऑप्शन बघा अ 1947, ब 1945, क आहे 1955, ड आहे 1960. तर हा कधी लागू करण्यात आला? तर तो करण्यात आला 1947, म्हणून आपलं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर अ. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. विद्यार्थ्याच्या गळतीची कारणे डॅश डॅश आहेत. ऑप्शन बघा अ प्रशासकीय कारणे, ब आर्थिक कारणे, क आहे सामाजिक कारणे, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. ही सर्व कारणे आपल्याला विद्यार्थ्याच्या गळतीची पाहण्यास भेटतात. त्यानंतर बघा. जेव्हा विद्यार्थी एकाच इयत्तेत एकापेक्षा जास्त वर्ष राहायचे तेव्हा जी परिस्थिती निर्माण होते त्याला डॅश डॅश म्हणतात,
तर ऑप्शन बघा अ गळती, ब आहे स्थगिती, क आहे स्थगन, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क स्थगन. जेव्हा विद्यार्थी एकाच इयत्तेत एकापेक्षा जास्त वर्ष राहतो त्याला आपण स्थगन असं म्हणतो. त्यानंतरचा बघा प्रश्न, माध्यमिक शाळाबरोबर बहुउद्देशीय शाळा स्थापन केल्या जाव्यात असे डॅश डॅश समितीने म्हटले आहे. ऑप्शन बघा अ ताराचंद समिती, ब आहे डॉक्टर राधाकृष्ण आयोग, क आहे मुदलियार आयोग, ड आहे डॉक्टर कोठारी आयोग. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ ताराचंद समितीने असं सांगितले की माध्यमिक शाळाबरोबर बहुउद्देशीय शाळा स्थापन केल्या जाव्यात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, 10+2+3 हा शैक्षणिक आकृतिबंध डॅश डॅश यांनी स्वीकारला तर कोणी स्वीकारला आहे. ऑप्शन बघा अ ईश्वरभाई पटेल समितीने, ब राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 ने, क राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968 आणि ड आहे कोठारी आयोग. तर शिक्षणाचा हा आकृतिबंध कोणी स्वीकारला आहे तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968 यांनी हा शिक्षणाचा आकृतिबंध सांगितलेला आहे किंवा त्याचा स्वीकार. जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करू. बघा पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. तर बघा ऑप्शन अ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ब आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, क आहे पंडित जवाहरलाल नेहरू, ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे नसून तर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. लक्षात असू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष. कन्फ्यूज होऊ नका, प्रश्न असाच विचारला जातो. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाची अंमलबजावणी डॅश डॅश पासून सुरू झाली. ऑप्शन बघा अ 26 जानेवारी 1950ला, ब 15 ऑगस्ट 1950, क 26 जानेवारी 1949, ड आहे 15 ऑगस्ट 1947. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ 26 जानेवारी 1950ला भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, संविधानाच्या सुरुवातीला एक छोटीशी प्रस्तावना दिलेली आहे, तिला संविधानाची डॅश डॅश म्हणतात. तर बघा संविधानाच्या सुरुवातीला एक छोटीशी प्रस्तावना दिलेली आहे, त्याला आपण काय म्हणतो तर ऑप्शन बघा अ प्रास्ताविका, ब आहे उद्देशपत्रिका, क आहे अ व ब बरोबर, ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क अ व ब बरोबर. म्हणजे ती जी छोटीशी प्रस्तावना आहे तिला आपण संविधानाची प्रास्ताविका असंही म्हणतो आणि संविधानाची उद्देशपत्रिका असंही म्हणतो. म्हणून आपलं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर क. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश बाबतीत समता स्थापन करणे म्हणजे समाजवाद होय. तर कोणाच्या बाबतीत किंवा कोणत्या कोणत्या घटकाच्या बाबतीत समता स्थापन करणे म्हणजे समाजवाद होय तर ऑप्शन बघा अ आर्थिक, ब आहे सामाजिक, क आहे राजकीय, ड आहे सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड सर्व बरोबर. तुम्हाला आर्थिक, सामाजिक आणि राजकीय या तिन्ही बाबतीत समता स्थापन करणे म्हणजे समाजवाद होय अशी आपल्याला समाजवादाची व्याख्या करता येईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश ही संविधानात दिलेले मार्गदर्शक मूल्य आहेत. मार्गदर्शक मूल्य विचारले आहेत. ऑप्शन बघा अ स्वातंत्र्य, ब आहे समता, क आहे धर्मनिरपेक्ष राज्य, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. हे सर्व आपल्याला मार्गदर्शक मूल्य आहे, स्वतंत्र, समता, धर्मनिरपेक्ष राज्य. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, भारतीय संविधानानुसार कायदेशीर समानता डॅश डॅश कलमामध्ये आहे. तर बघा कायदेशीर समानता असणारे कलम कोणते विचारलं आहे. ऑप्शन बघा अ कलम 15, ब आहे कलम 14, क आहे कलम 16, ड आहे कलम 325. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे कायदेशीर समानता असणारं कलम आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब कलम 14. आणि कलम 15मध्ये काय आहे तर सामाजिक समानता
याच्यामध्ये सांगितलेली आहे. आणि कलम 16 मध्ये आर्थिक समानता सांगितलेली आहे. आणि कलम 325 कशासाठी आहे तर राजकीय समानतासाठी आहे. लक्षात असू द्या, कायदेशीर समानतासाठी कुठलं कलम आहे किंवा सामाजिक समानतासाठी कुठलं कलम आहे आणि आर्थिक समानतासाठी कुठलं कलम आहे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, संविधानाच्या कलम डॅश डॅश अन्वये 6 प्रकारचे स्वातंत्र्य भारतीय नागरिकास आहेत. तर कोणत्या कलमानुसार? ऑप्शन बघा, अ कलम 19, ब आहे कलम 22, क आहे कलम 17, ड आहे कलम 34. तर याचा करेक्ट आन्सर आहे संविधानाच्या कलम 19 अन्वये 6 प्रकारचे स्वातंत्र्य भारतीय नागरिकास आहे. कलम 19 लक्षात असू द्या, 6 स्वातंत्र्य कलम 19. तर ती 6 स्वातंत्र्य कोणकोणते आहेत तर पहिलं स्वातंत्र्य आहे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य. दुसरं स्वातंत्र्य आहे शस्त्रास्त्राशिवाय शांततापूर्ण एकत्र जीवन जगण्याचे स्वातंत्र्य. तिसरं स्वातंत्र्य आहे सामाजिक संस्था मंडळे संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य. आणि चौथं स्वातंत्र्य आहे ते म्हणजे आपल्या भारतात कुठल्याही ठिकाणी फिरण्याचे स्वातंत्र्य. आणि 6वं स्वातंत्र्य आहे जे या कलमाने आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे मालमत्ता खरेदी करण्याचं स्वातंत्र्य. त्याचप्रमाणे आणि 6वं स्वातंत्र्य आपल्याला सांगता येईल की रोजगारविषयक स्वातंत्र्य, आपण कुठलाही धंदा किंवा व्यवसाय करू शकतो. अशा प्रकारचे 6 स्वातंत्र्य आपल्याला कलम 19 मध्ये संविधानात दिलेले आहेत. लक्षात असू द्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, भारतीय संविधानातील धर्मविषयक कलमे डॅश डॅश आहेत. तर धर्मविषयक कलमे कोणकोणते आहेत? ऑप्शन बघा, अ कलम 29, ब आहे कलम 30, क आहे कलम 25, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. म्हणजे कलम 29, कलम 30 आणि कलम 25 हे तिन्ही कलमे कशाच्या संबंधित आहेत तर धर्मविषयक कलमामध्ये त्यांचा समाविष्ट होतं. तर कलम 29 मध्ये काय सांगितलेलं आहे तर बघा, भाषा लिपी व संस्कृती जतन करण्याचा हक्क आपल्याला कलम 29 मध्ये दिलेला आहे. कलम 30 मध्ये तुम्हाला शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि कलम 25 मध्ये काय दिलेलं आहे तर कलम 25 मध्ये स्वतःच्या धर्माचा प्रसार व प्रचार करणे हे कलम 25 मध्ये सांगितलेले आहे. मग धर्मविषयक कलम जर तुम्हाला विचारली तर तुम्हाला सांगता आली पाहिजेत कोणकोणती, 29, 30 आणि 25. लक्षात असू द्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, कोठारी आयोगाने अभ्यासक्रमात भाषेची डॅश डॅश शिफारस केली. तर ऑप्शन बघा, अ मातृभाषा, ब आहे हिंदी, क आहे इंग्रजी, ड आहे वरील सर्व बरोबर. तर कोठारी आयोगाने अभ्यासक्रमात कोणकोणत्या भाषेची शिफारस केली तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, या सर्व भाषेची शिफारस कोठारी आयोगाने केलेली आहे. कोठारी आयोगाचं साल लक्षात ठेवा, 1964ला कोठारी आयोगाला. आणि कोठारी आयोगाची काही शिक्षणाची संरचना कोठारी आयोगाने सांगितलेली आहे. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की 1 ते 3 वर्षापर्यंत आपण पूर्व प्राथमिक शिक्षण दिलं पाहिजे. त्यानंतर 7 ते 8 वर्ष आपण मुलांना प्राथमिक शिक्षण दिलं पाहिजे. आणि 1 ते 3 वर्ष व्यावसायिक शिक्षण दिलं पाहिजे. आणि 2 वर्ष हे उच्च माध्यमिक शिक्षणाचा काळ असला पाहिजे. आणि 3 वर्ष हा प्रथम पदवी प्राप्त करण्याचा काळ असला पाहिजे. असं कोठारी आयोगाने आपल्याला शिक्षणाची संरचना दिलेली आहे. लक्षात असू द्या, कोठारी आयोगाने कोणकोणत्या भाषेची शिफारस केली ते लक्षात ठेवा, त्यांचं साल कोणतं ते लक्षात ठेवा, आणि त्यांनी शिक्षणाची संरचना कशा प्रकारे सांगितलेली आहे हे पण लक्षात असू द्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, या धोरणात संपूर्ण देशासाठी एक समान रूपरेषा म्हणजे 10+2+2 अशी शिक्षणाची संरचना सांगितली आहे. डॅश डॅश आहे इथे. तर ऑप्शन बघा, अ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968, ब आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 आणि क आहे अ ब ब बरोबर, ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968 मध्ये असं सांगण्यात आलं की संपूर्ण देशासाठी एकच समान रूपरेषा म्हणजे एक हा आकृतिबंध असावा असं सांगण्यात आलं. तर ते कोणत्या धोरणात लक्षात असू द्या, 1968चं धोरण. त्यामध्ये काय सांगण्यात आलं,
याच धोरणामध्ये किंवा या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये काही मार्गदर्शक तत्त्वे सांगितलेली आहेत. तर हे मार्गदर्शक तत्वामध्ये महत्त्वाचं तत्त्व म्हणजे कलम 45 नुसार, कोणतं? कलम 45 नुसार 14 वर्षापर्यंत मोफत शिक्षण हे एक महत्त्वाचं तत्त्व या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सांगण्यात आलं. त्याचप्रमाणे शिक्षकाच्या सेवा अंतर्गत शिक्षणावर भर सुद्धा या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात देण्यात आला. त्याप्रमाणेच प्रादेशिक भाषा शिक्षणाचे माध्यम असावं असं सांगण्यात आलं. त्याचप्रमाणे शैक्षणिक सोयीमधील विषमता कमी करून सगळ्यांना समान शिक्षण देता येईल, ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग, असंही या शैक्षणिक धोरणात सांगण्यात आलं. आणि त्याचप्रमाणे अंशकालीन शिक्षण व टपाली अभ्यास याच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात राबवण्यात आला. लक्षात असू द्या, तुम्हाला पेपरमध्ये प्रश्नामध्ये विचारलं जाऊ शकतं की टपाली अभ्यासक्रम किंवा अंशकालीन शिक्षण ही संकल्पना कोणत्या शैक्षणिक धोरणात सुरू झाली? तर 1968च्या शैक्षणिक धोरणात सुरू झाली. लक्षात असू द्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहू. राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% निधी शिक्षणातील गुंतवणुकीसाठी असावा असा निर्धार डॅश डॅश धोरणाने केला. तर कोणत्या धोरणाने केला? ऑप्शन बघा. अ आहे 1986चं धोरण, ब आहे 1968 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, क आहे 1964 धोरण किंवा कोठारी आयोग म्हणता येईल, आणि ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा 6% निधी शिक्षणावर खर्च करावा असं सांगणारं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ 1986चं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. त्यामध्ये काय केलं किंवा त्या धोरणाविषयी माहिती पाहायची झाल्यास तर त्यांनी आकृतिबंध दिलेला आहे. तो असा दिलेला आहे जसं आपण 68च्या धोरणाचं पाहिलं त्याचप्रमाणे याचाही आकृतिबंध आहे. तो असा आहे 5+3+2+3 असा शैक्षणिक आकृतिबंध त्यांनी सांगितलेला आहे. हा आकृतिबंध पण लक्षात ठेवा, पेपरमध्ये याच्यावरही प्रश्न विचारले जातात. त्याचप्रमाणे ह्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने काही उद्दिष्ट ठरवलेली होती. त्यामध्ये शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास करणे, त्याचप्रमाणे सौंदर्यदृष्टीचा विकास करणे हे सुद्धा यामध्ये सांगितलेलं होतं. आणि प्रत्येकाला शिक्षणाची समान संधी प्राप्त व्हावी यासाठीही हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कार्य करीत होतं. त्याचप्रमाणे शिक्षकासाठी उद्बोधन वर्ग, चर्चासत्रे हे असे व्यापक कार्यक्रम या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सुरू करण्यात आले. त्याचप्रमाणे यांनी भर कशावर दिला तर सर्वांना सहज प्रवेश मिळेल शिक्षणासाठी. त्याचप्रमाणे 14 वर्षापर्यंत मुलांना टिकवून ठेवावे शिक्षणात यासाठी यांनी या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने भर दिलेला आहे. आणि प्रमाणित भाषाच शिक्षणाचं माध्यम असावं असं सुद्धा या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने सांगितलेलं आहे. हे पण तुम्ही व्यवस्थित पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. डॅश डॅश यामध्ये मुलांच्या प्रवेशापेक्षा त्यांना शाळेत टिकवून ठेवण्यावर भर देण्यात आला. तर कशामध्ये बघा, ऑप्शन बघा. अ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 नुसार, की ब कोठारी आयोगानुसार, की प्रोग्रॅम ऑफ ॲक्शननुसार, ड आहे सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क प्रोग्रॅम ऑफ ॲक्शन. यामध्ये काय करण्यात आलं तर मुलांच्या प्रवेशापेक्षा जी मुलं शाळेत आहेत त्या शाळेत टिकवून ठेवण्यावर भर देण्यात आला. त्या प्रोग्रॅमाला POA असं सुद्धा म्हणतात, प्रोग्रॅम ऑफ ॲक्शन. आणि हा कधी आला तर 1992ला. लक्षात असू द्या, प्रोग्रॅम ऑफ ॲक्शन कधी आला 1992ला. हे 2 पॉईंट लक्षात ठेवा याच्याविषयी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. खडूफळा मोहीममध्ये डॅश डॅश गोष्टीवर भर देण्यात आला. ऑप्शन बघा. अ बालकेंद्री शिक्षण, ब आहे कृतीयुक्त शिक्षण, क आहे अनौपचारिक शिक्षण, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे खडूफळा मोहिमेअंतर्गत बालकेंद्री शिक्षण, कृतीयुक्त शिक्षण आणि औपचारिक शिक्षण या गोष्टीवर भर देण्यात आला. म्हणून करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. अशा प्रकारे आपल्याला याची माहिती सांगता येईल. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. अपंगत्व असलेल्या व्यक्तीसाठी डॅश डॅश धोरणामध्ये कार्य करण्यात आले. ऑप्शन बघा. अ राष्ट्रीय धोरण 1986च्या धोरणामध्ये अपंगासाठी कार्य करण्यात आलं, की राष्ट्रीय धोरण 1968 नुसार, की राष्ट्रीय धोरण 2006, की ऑप्शन ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2006 मध्ये कार्य करण्यात आलं. साल लक्षात
असू द्या 2006 नुसार. त्यामध्ये त्यांना अपंगासाठी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा, त्याचप्रमाणे अपंगासाठी शिक्षण किंवा केंद्राने राज्यांनी ज्या विविध योजना राबवलेल्या आहेत त्या राबवलेल्या योजनेची माहिती किंवा त्यांना भेटणारे जे फायदे आहेत ते सांगण्यात आलेलं होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. नॅशनल ईस्ट ॲक्ट 1999 हा डॅश डॅश व्यक्तींसाठी आहे. ऑप्शन बघा. ऑटिझम, ब आहे सेरेब्रल, क आहे पाल्सी, ड आहे मतिमंदत्व आणि वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे हे दोन्ही एकत्र आहे. तर वरील सर्व बरोबर म्हणजे या सर्वांसाठी हे राबवण्यात आलेले आहे. ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी आणि हे मतिमंद होते ह्या सर्वांसाठीच हे राबवलेलं आहे. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ड. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. अपंगासाठी पुनर्वसन उपयोजनेचे डॅश डॅश प्रकारामध्ये विभागणी केलेली आहे. तर कोणकोणत्या प्रकारामध्ये पुनर्वसन करण्यात आलं किंवा विभागणी करण्यात आली. तर ऑप्शन बघा. अ भौतिक पुनर्वसन, ब आहे शैक्षणिक पुनर्वसन, क आहे आर्थिक पुनर्वसन, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. अपंगासाठी ज्या पुनर्वसनाच्या विविध योजना राबवण्यात आल्या त्यामध्ये भौतिक पुनर्वसनामध्ये त्यांना अपंगत्व कसं आलं आणि ते शोधून काढण्याचा प्रयत्न केला. शैक्षणिक पुनर्वसनामध्ये त्यांच्या शिक्षणासाठी विविध योजना राबवण्यात आल्या आणि आर्थिक पुनर्वसनामध्ये त्यांना रोजगार प्राप्त करून देण्यात आला. अशा प्रकारे 3 प्रकारचं पुनर्वसन अपंगासाठी करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2006च्या अंमलबजावणीची जबाबदारी डॅश डॅश मंत्रालयाची आहे. ऑप्शन बघा. अ महसूल, ब आहे महिला व बालविकास, क आहे न्याय व सबलीकरण, ड आहे वरील सर्व चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2006च्या अंमलबजावणीची जबाबदारी न्याय व सबलीकरण मंत्रालयाची आहे. लक्षात असू द्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. RCI कायदा 1992 डॅश डॅशसाठी करण्यात आला. कोणासाठी करण्यात आला हा कायदा. अ व्यावसायिक प्रशिक्षणासाठी, ब वंचित गटातील मुले, क अपंग, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क, अपंगासाठी. RCI कायदा हा RCI कायदा 1992 हा सर्वांसाठी करण्यात आला. व्यावसायिक प्रशिक्षण, वंचित गटातील मुले आणि अपंग या सर्वांसाठी करण्यात आला. म्हणून याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. डॅश डॅश ही संस्था 1986 मध्ये एक नोंदणीकृत संस्था म्हणून स्थापन झाली. तर कोणती संस्था नोंदणीकृत संस्था म्हणून स्थापन झाली. ऑप्शन बघा. अ भारतीय वैज्ञानिक संस्था, ब आहे प्रशिक्षण संस्था, क आहे अभ्यासक्रम निर्मित संस्था, ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ, भारतीय वैज्ञानिक संस्था ही संस्था 1986 मध्ये एक नोंदणीकृत संस्था म्हणून स्थापन झालेली आहे. नाव लक्षात असू द्या, साल लक्षात असू द्या आणि त्याला काय म्हणून ओळखलं जातं ते पण लक्षात असू द्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. अपंग समान हक्क व समान संधी कायदा अपंगासाठी 1915 हा भारतात डॅश डॅशमध्ये लागू करण्यात आला. ऑप्शन बघा. अ 1995, ब आहे 1997, क आहे 1998, ड आहे 1991. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ, 1995. म्हणजे अपंग समान हक्क व समान संधी कायदा 1915 हा भारतात कधी लागू करण्यात आला तर 1995ला तो लागू करण्यात आला. त्याचप्रमाणे तो 46व्या प्रजासत्ताक दिनालाच लागू करण्यात आला आणि अपंग व्यक्तीच्या समान हक्क व समान संधी देण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला आणि प्रथम बीजिंगमध्ये 1992 मध्ये जागतिक स्तरावर हा पारित करण्यात आला. कधी. 1992 मध्ये बीजिंगमध्ये जागतिक स्तरावर लक्षात असू द्या तो पारित करण्यात आलेला कायदा आहे. अशा प्रकारे
समूह संपर्क साधनामध्ये डॅश डॅश साधनांचा समावेश होतो. ऑप्शन बघा अ वर्तमानपत्र, ब आहे मासिक, क ऑप्शन आहे आकाशवाणी, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. समूह संपर्क साधनामध्ये वर्तमानपत्र, मासिके आणि आकाशवाणी या तिन्हींचा समावेश या तिन्ही साधनांचा समावेश होतो. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो पहा. डॅश डॅश हे चित्रपटाचे विविध प्रकार असतात. तर बघा ऑप्शन अ अनुभवपट, ब आहे माहितीपट, क आहे फीचर फिल्म, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचंही करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. म्हणजे अनुभवपट, माहितीपट आणि फीचर फिल्म हे आपल्याला चित्रपटाचे विविध प्रकार सांगता येतील. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे तत्त्वज्ञानाला भारतीय परंपरेत डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन बघा अ ज्ञान, ब आहे आकलन, क ऑप्शन आहे अनुभव, ड ऑप्शन आहे दर्शन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड दर्शन. तत्त्वज्ञानाला भारतीय परंपरेत दर्शन असं म्हणतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. तत्त्वज्ञान म्हणजे सत्याचा शोध, सत्याची उपासना व शाश्वत चिरंतन सत्य. ही व्याख्या डॅश डॅश यांनी केली. तर ही व्याख्या कोणी केलेली आहे? ऑप्शन बघा अ सॉक्रेटिस, ब आहे प्लेटो, क आहे डॉक्टर राधाकृष्णन, ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ सॉक्रेटिस. असं म्हणतात की तत्त्वज्ञान म्हणजे सत्याचा शोध, सत्याची उपासना आणि शाश्वत चिरंतन सत्य. अशी व्याख्या तत्त्वज्ञानाची सॉक्रेटिस यांनी केलेली आहे, लक्षात असू द्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. भारतीय विचारधारा या अध्यात्मवादाशी मिळतीजुळती असल्याने याला डॅश डॅश पाश्चिमात्य अध्यात्मवाद असे म्हणतात. तर ऑप्शन बघा अ आदर्शवाद, ब आहे निसर्गवाद, क कार्यवाद आणि ड आहे अस्तित्ववाद. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ आदर्शवाद. म्हणजे भारतीय विचारधारा ही किंवा भारतीय विचारधारा कोणत्या अध्यात्माशी? तर आदर्शवाद या अध्यात्माशी मिळतीजुळती असल्यामुळे त्यालाच आपण पाश्चिमात्य किंवा आदर्शवाद पाश्चिमात्य अध्यात्मवाद असेही म्हणतो. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे नैतिक मूल्य डॅश डॅश असतात. तर ऑप्शन बघा अ सनातन, ब आहे अपरिवर्तनीय, क आहे अ व ब बरोबर, ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क अ व ब बरोबर. म्हणजे नैतिक मूल्य हे सनातनही असतात आणि अपरिवर्तनीयही असतात, लक्षात असू द्या. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे डॅश डॅश हे जगताचे भाग आहेत. तर ऑप्शन बघा अ दृश्य जगत, ब आहे आत्मिक जगत, क आहे भौतिक जगत, ड आहे अ व ब बरोबर. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड अ व ब बरोबर. जगताचे हे दोन भाग आपल्याला सांगता येतील, दृश्य जगत आणि आत्मिक जगत. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे डॅश डॅश हे डॅश डॅशच्या मते सर्व वस्तुमात्रात एकच अविनाशी तत्व असते. तर ते अविनाशी तत्व कोणते आहे असं विचारलं आहे. तर ऑप्शन बघा अ सॉक्रेटिस, ब आहे फ्रोबेल, क आहे प्लेटो, ड आहे रस्क. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब फ्रोबेल. फ्रोबेल यांच्या मते सर्व वस्तुमात्रात एकच अविनाशी तत्व आहे आणि ते म्हणजे आहे एकात्मता. लक्षात असू द्या कुठलं तत्व आहे? एकात्मता. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे डॅश डॅश मते शिक्षणाने चांगले आत्मे निर्माण होतात. तर कोणाच्या मते? ऑप्शन बघा अ रस्किन, ब आहे फ्रोबेल, क आहे युकेन आणि ड आहे हॉनी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ रस्किन यांच्या मते शिक्षणाने चांगले आत्मे निर्माण होतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. ननच्या मते अभ्यासक्रमात व्यक्तीचा डॅश डॅश विकास होईल असे विषय असावे. तर ऑप्शन बघा अ वैयक्तिक, ब आहे सामाजिक, क आहे नैतिक, ड आहे अ व ब बरोबर. तर कोणता विकास होणं गरजेचं आहे किंवा कोणता विकास होण्यासाठी कोणते विषय असावे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड अ व ब बरोबर. ननच्या मते अभ्यासक्रमात व्यक्तीचा वैयक्तिक आणि सामाजिक विकास होईल असे विषय असावेत. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे
आदर्शवादाने अध्ययन अध्यापन पद्धती डॅश डॅश पद्धतीचा पुरस्कार केला. तर ऑप्शन बघा अ प्रश्नोत्तर पद्धती, ब आहे युक्तिवाद शास्त्र, क आहे पृथक्करणात्मक, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. आदर्शवादाने अध्ययन अध्यापन पद्धती तर प्रश्नोत्तर पद्धती, युक्तिवाद शास्त्र आणि पृथक्करणात्मक पद्धती या तिन्ही पद्धतीचा पुरस्कार केलेला आहे. त्यानंतर बघा निसर्गवादाचा उगम डॅश डॅश प्रतिक्रियेतून झाला. तर ऑप्शन बघा अ अध्यात्मवाद, ब आहे आदर्शवाद, क आहे निसर्गवाद, ड आहे अ व ब बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड अ व ब बरोबर. म्हणजे निसर्गवादाचा उगम हा अध्यात्मवाद आणि आदर्शवाद या प्रतिक्रियेतून झालेला आहे. त्यानंतरचा बघा प्रश्न, डॅश डॅश म्हणजे मानवास दिसणारे बाह्य भौतिक जगात. तर याचं करेक्ट आन्सर आहे किंवा ऑप्शन आहेत अ वातावरण, ब आहे स्वभाव, क आहे बाह्य निरीक्षण, ड आहे निसर्ग. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड निसर्ग. तर निसर्ग म्हणजे मानवास दिसणारे बाह्य भौतिक जगत. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, रुसोनुसार प्रत्येक मनुष्यमात्राच्या विकासाच्या डॅश डॅश अवस्था असतात. तर ऑप्शन बघा अ शैशवावस्था, ब आहे बाल्यावस्था, क आहे किशोरावस्था आणि ड आहे तरुणावस्था. तर याचं करेक्ट आन्सर आहे म्हणजे हे चारही अवस्था आपल्या असतात. म्हणून इथं आपल्याला ही तरुण अवस्था याच्यात ॲड करू अंडला लिहू वरील सर्व बरोबर. तर शैशवावस्थेचा कालखंड किंवा वय किती असतं बालकाचं, तर शैशवावस्था ही 1 वर्ष ते 5 वर्षापर्यंत असते. तर बाल्यावस्था ही 5 वर्ष ते 12 वर्षापर्यंत असते. किशोरावस्था ही 12 ते 15 वर्ष आणि तरुणावस्था ही 15 ते 25 वर्ष या दरम्यान असते. म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे वरचे चारही मनुष्यमात्राच्या विकासाच्या अवस्था आपल्याला सांगता येतील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, निसर्गवादाने शिक्षणात डॅश डॅश तत्वांचा पुरस्कार केला. ऑप्शन बघा अ बालकास हक्काचे स्थान, ब आहे बालकांना प्रत्यक्ष अनुभव, क आहे बालकास कृतीतून शिक्षण, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. निसर्गवादाने शिक्षणात बालकास हक्काचे स्थान असावे, बालकांना प्रत्यक्ष अनुभव दिला जावा, त्याचप्रमाणे बालकास कृतीतून शिक्षण द्यावे अशा विविध तत्वांचा पुरस्कार निसर्गवाद या संप्रदायाने केलेला आढळून येतो. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, कार्यवाद अभ्यासक्रमाचे वर्णन डॅश डॅश असे करतो. तर ऑप्शन बघा अ जीवन केंद्री, ब आहे समस्या केंद्री, क आहे कृती केंद्री, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. कार्यवाद अभ्यासक्रमाचे वर्णन जीवन केंद्री असं करतात, समस्या केंद्री असं करतात आणि कृती केंद्री असं सुद्धा करतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कार्यवाद हा संप्रदाय डॅश डॅश अध्यापन पद्धतीचा पुरस्कार करतात. तर ऑप्शन बघा अ कृतिशील पद्धती, ब आहे प्रयोग पद्धती, क आहे अ व ब बरोबर, ड आहे शिक्षक केंद्रीय अध्यापन पद्धती. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क अ व प बरोबर. म्हणजे कार्यवाद हा संप्रदाय कृतिशील पद्धती आणि प्रयोग पद्धती या 2 अध्यापन पद्धतीचा पुरस्कार करतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश हे मानवतावादाचे पुरस्कर्ते आहेत. ऑप्शन बघा अ मॉन्टेन फ्रान्सिस्को सांजेन, ब आहे प्लेटो, क आहे रस्क, ड आहे यापैकी नाही. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ मॉन्टेन फ्रान्सिस्को सांजेज हे मानवतावादाचे पुरस्कर्ते आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, संबोध आणि कल्पना डॅश डॅशद्वारे प्रत्यक्ष पडताळून पाहिल्या जातात. तर ऑप्शन बघा अ संशोधन प्रकल्प, ब आहे क्षेत्रभट, क आहे ध्वनिचित्रफित आणि ड आहे गटचर्चा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब क्षेत्रभेट. संबोध आणि कल्पना क्षेत्रभेटद्वारे प्रत्यक्ष पडताळून पाहिल्या जातात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, सहसंबंधवादाचे जनक डॅश डॅश आहेत. ऑप्शन बघा अ थॉर्नडाईक, ब आहे पॅव्लॉव, क आहे ॲरिस्टॉटल आणि इथं ड आहे अ व ब बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड
अ व ब बरोबर म्हणजे सहसंबंधवादाचे जनक थॉर्नडाईक आणि पॅव्लव हे दोघेही आहेत. अशा प्रकारे आपण महत्त्वाचे असे प्रश्न मी तुम्हाला या लेक्चरमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखी प्रश्न मी तुम्हाला देणार आहे किंवा आणखी लेक्चर मी तयार करणार आहे. जर तुम्हाला पहिला प्रश्न आहे, शिक्षण हे पद्धतीने डॅश डॅश घेता येते. शिक्षण हे कोणकोणत्या पद्धतीने घेता येते असा हा क्वेश्चन आहे. तर ऑप्शन बघा, अ वैयक्तिकरित्या, ब आहे समुदायाने देखील, क आहे अ व ब बरोबर, ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे शिक्षण हे वैयक्तिकरित्या आणि समुदायाने देखील घेता येते. म्हणून आपलं याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर क, अ व ब बरोबर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे डॅश डॅश म्हणजे विशिष्ट अशी विचारधारा. तर ऑप्शन बघा, अ ज्ञान, ब आहे विज्ञान, क आहे तत्त्वज्ञान, ड आहे सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे तत्त्वज्ञान म्हणजे विशिष्ट अशी विचारधारा, अशी आपल्याला तत्त्वज्ञानाची व्याख्या सांगता येईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे डॅश डॅश हे शिक्षण पद्धतीत मूलभूत विषय मानले जातात. तर कोणकोणते मूलभूत विषय शिक्षण पद्धतीत मानले जातात? तर ऑप्शन बघा, अ लेखन, ब आहे वाचन, क आहे गणित, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. लेखन, वाचन, गणित हे शिक्षण पद्धतीतील मूलभूत विषय मानले जातात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे व्यक्तिभोवती असणारे डॅश डॅश व्यक्तीवर आपला प्रभाव टाकतात. तर काय व्यक्तीवर प्रभाव टाकतो? तर ऑप्शन बघा, अ सामाजिक, ब आहे भौतिक, क आहे अ व ब बरोबर आणि ड आहे बुद्धी. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क, अ व ब बरोबर. व्यक्तिभोवती असणारे सामाजिक आणि भौतिक परिसर आहे. इथं सामाजिक आणि भौतिक परिसर हा व्यक्तीवर आपला प्रभाव टाकत असतात. म्हणून याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर क. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे शिक्षण हा शब्द मूळ शास या डॅश डॅश धातूपासून आला आहे. तर ऑप्शन बघा, अ लॅटिन, ब आहे ग्रीक, क आहे मराठी, ड आहे संस्कृत. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, शिक्षण हा शब्द मूळ शास या संस्कृत धातूपासून आलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न तो आहे शिक्षण म्हणजे मानवातील डॅश डॅश गुणांचा विकास. तर ऑप्शन बघा, अ उपजत गुणांचा विकास, ब नैसर्गिक गुणांचा विकास, क नैतिक गुणांचा विकास, का ड अ व ब बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, अ व ब बरोबर. शिक्षण म्हणजे उपजत आणि नैसर्गिक गुण जे आहेत मानवातील त्यांचा विकास. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधींजींनी शिक्षणाची व्याख्या करताना डॅश डॅश या गोष्टींना महत्त्व दिले. तर बघा कोणकोणत्या गोष्टींना महात्मा गांधींनी महत्त्व दिले? ऑप्शन बघा, अ शारीरिक विकास, ब मानसिक विकास, क आध्यात्मिक विकास, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. महात्मा गांधींजींनी शिक्षणाची व्याख्या करताना शारीरिक विकास, मानसिक विकास आणि आध्यात्मिक विकास या तिन्ही विकासाला महत्त्व दिलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश ही गणना करण्यासारखी असते. तर ध्येय गणना करण्यासारखी असतात का, उद्दिष्टे गणना करण्यासारखी असतात का, कल्पना गणना करण्यासारखी असतात का, नियम गणना करण्यासारखे असतात? तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब, उद्दिष्टे ही गणना करण्यासारखी असतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, शिक्षणाची ध्येय ही डॅश डॅशनुसार ठरविले जातात. तर ऑप्शन बघा, अ स्थळानुसार, ब आहे काळानुसार, क आहे परिस्थितीनुसार, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, शिक्षणाची ध्येय ही स्थळानुसार, काळानुसार आणि परिस्थितीनुसार ठरविली जातात. म्हणून याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ड. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅशनुसार शिक्षण हे सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक परिवर्तनाचे प्रभावी साधन म्हणून उपयोगात यावे असं कोणी म्हटलेलं आहे? तर ऑप्शन बघा, अ युनेस्कोने, ब आहे कोठारी आयोग,
क आहे राष्ट्रीय धोरण आणि ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर राहील असं म्हटलेलं आहे कोठारी आयोगाने. तर कोठारी आयोग म्हणतात की शिक्षण हे सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक परिवर्तनाचे प्रभावी साधन म्हणून उपयोगात यावे. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे माध्यमिक स्तरावरील डॅश डॅश या विषयाचा अंतर्भाव अभ्यासक्रमात केला पाहिजे. तर कोणत्या विषयाचा ऑप्शन बघा, अ कार्यानुभव, ब आहे संगणक, क आहे वैज्ञानिक आणि ड आहे तंत्रज्ञान. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ कार्यानुभव या विषयाचा अंतर्भाव माध्यमिक स्तरावर केला जावा किंवा माध्यमिक स्तरातील अभ्यासक्रमात असावा असं सांगितलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, कोठारी आयोगानुसार डॅश डॅश निर्माण करणे हे शिक्षणाचे ध्येय आहे. तर ऑप्शन बघा, अ सामाजिक एकात्मता, ब आहे राष्ट्रीय एकात्मता, क आहे अ व ब बरोबर, ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क अ व ब बरोबर. म्हणजे कोठारी आयोगानुसार सामाजिक एकात्मता आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे हे शिक्षणाचे ध्येय आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, संपूर्ण देशभर डॅश डॅश प्रकारची शालेय प्रणाली असावी. तर संपूर्ण देशभर कशा प्रकारची शालेय प्रणाली असावी? एकच प्रकारची असावी का दोन प्रकारची का तीन प्रकारची का अनेक प्रकारची असावी? तर संपूर्ण देशभर एक प्रकारची शालेय प्रणाली असावी म्हणून आपलं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर अ. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश हे शिक्षणाचे माध्यम ठरवावे. तर ऑप्शन बघा, अ मातृभाषा, ब आहे हिंदी, क आहे इंग्रजी, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे मातृभाषा हे शिक्षणाचे माध्यम ठरवावे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, शिक्षणामुळे डॅश डॅश विकास होण्यासाठी चालना मिळाली. तर कशाचा विकास होण्यासाठी चालना मिळाली? तर ऑप्शन बघा, अ जिज्ञासा, ब आहे अभिरुची, क आहे अभिवृत्ती, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. म्हणजे शिक्षणामुळे जिज्ञासा, अभिरुची आणि अभिवृत्ती यांचा विकास होण्यासाठी चालना मिळालेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, डॅश डॅश ही शिक्षणाची वैयक्तिक कार्य आहेत. तर ऑप्शन बघा, अ अंतर्गत क्षमतांचा विकास, ब सर्वांगीण विकास, क आहे सामाजिक व नैतिक मूल्यांचा विकास आणि ड आहे अ व ब बरोबर. त्याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड अ व ब बरोबर. म्हणजे वैयक्तिक कार्यामध्ये अंतर्गत क्षमतांचा विकास आणि सर्वांगीण विकास या दोनच विकासाचा किंवा या दोनच कार्यांचा समावेश वैयक्तिक कार्यामध्ये होतो. तर सामाजिक व नैतिक मूल्यांचा विकास या कार्याचा समावेश सामाजिक कार्यामध्ये होतो म्हणून आपलं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ड. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, कुटुंब संस्था ही एक डॅश डॅश शिक्षण संस्था आहे. ऑप्शन बघा, अ औपचारिक, ब आहे अनौपचारिक, क आहे अ व ब बरोबर, ड आहे यापैकी नाही. तर कुटुंब संस्था ही एक कशी आहे? अनौपचारिक शिक्षण देणारी संस्था आहे म्हणून करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ब. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, व्यक्तीच्या चारित्र्य संवर्धनात डॅश डॅश महत्त्वाचा वाटा आहे. तर व्यक्तीच्या चारित्र्य संवर्धनात कशाचा वाटा आहे? ऑप्शन बघा, अ कुटुंबाचा, ब शाळेचा, क समाजाचा, ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ व्यक्तीच्या चारित्र्य संवर्धनात सर्वात जास्त मोठा वाटा कोणाचा असेल तर तो कुटुंबाचा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, भारतीय समाजात प्रामुख्याने डॅश डॅश समुदायाचे प्रकार आढळतात. तर ऑप्शन बघा, अ ग्रामीण समुदाय, ब आहे नागरी समुदाय, क आहे अ व ब बरोबर, ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर क अ व ब बरोबर. म्हणजे भारतीय समाजात प्रामुख्याने ग्रामीण समुदाय आणि नागरी समुदाय असे दोन्हीही प्रकार आढळतात. अशा प्रकारे
पहिला आहे तो मुद्दा म्हणजे प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाची उद्दिष्टे तर कोणकोणती होती, तर वयाची 6 वर्ष पूर्ण झालेले प्रत्येक बालक शाळेत दाखल झाले पाहिजे हे महत्त्वाचं उद्दिष्ट प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचं होतं. त्याचप्रमाणे दुसरं उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल की शाळेत दाखल झालेले प्रत्येक बालक वयाची 14 वर्ष पूर्ण होईपर्यंत शाळेत शिकले जाईल हे एक उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल. त्याचप्रमाणे त्याने त्या इयत्तेच्या अखेरीस अपेक्षित असलेले अध्ययन क्षमतावर प्रभुत्व मिळवलेले असले पाहिजे हे एक उद्दिष्ट आपल्याला प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचे सांगता येईल. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी किंवा प्रक्रियेसाठी केलेली कार्यवाही. तर केंद्र सरकारचे प्रयत्न काय आहेत, तर प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाच्या कार्यवाहीसाठी केंद्र सरकारने खालील 4 मोहीम सुरू केलेले आहेत. तर त्या मोहीम कोणकोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत. लक्षात असू द्या, केंद्र सरकारच्या मोहीम कोणत्या आणि राज्य सरकारच्या मोहीम कोणत्या ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. बघा, केंद्र सरकारद्वारे कार्यान्वित मोहीम आहे खडूफळा मोहीम. ही केंद्र सरकारची पुरस्कृत अशी मोहीम आहे. तर या मोहिमेचे उद्दिष्ट काय होतं खडूफळा मोहीम, तर प्राथमिक शाळेला किमान आवश्यक सुविधा, शैक्षणिक साधने त्याचप्रमाणे अध्ययन साहित्य पुरवणे. या मोहिमेद्वारे प्रत्येक शाळेला 2 प्रशस्त खोल्या, खेळणी, क्रीडा साहित्य, फळे, नकाशे, तक्ते व इतर अध्ययन साहित्य पुरविले गेले. प्रत्येक शाळेत किमान 2 शिक्षक नेमले गेले आणि या 2 शिक्षकापैकी एक स्त्री शिक्षिका नेमण्यात आली. म्हणजे तुम्हाला थोडक्यात लक्षात काय ठेवायचं आहे, तर खडूफळा मोहिमेअंतर्गत शाळेला आवश्यक असणारी जी शैक्षणिक साधने आहेत ती पुरवली जातात. त्याचप्रमाणे त्यांनी असा एक नियम केला की 2 शिक्षकी शाळा असेल तर एक शिक्षक ही स्त्री शिक्षिका असावी असं त्यांचा एक नियम आहे. म्हणजे खडूफळा मोहिमेअंतर्गत या सोयी तुम्हाला पुरवल्या जातात किंवा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ही खडूफळा मोहीम राबवलेली आहे. त्यानंतरचा जो मोहीम आहे किंवा त्यानंतरचे कार्यक्रम आहे तो म्हणजे सर्व शिक्षा अभियान. तर 6 ते 14 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना इयत्ता 1 ते 8वी पर्यंत मोफत सक्तीच्या शिक्षणाची व्यवस्था करणे हे सर्व शिक्षा अभियानाचे उद्दिष्ट होते. त्याचप्रमाणे कार्यही होते. तर 2003 पर्यंत सर्व मुले शाळेत शिक्षण हमी केंद्रात दाखल करणे, गळती झालेल्या मुलांसाठी बॅक टू स्कूल शिबिर आणि 2007 पर्यंत 1ली ते 5वी शिक्षण आणि 2010 पूर्वी 8 वर्षाचे 1ली ते 8वी शिक्षण आणि दर्जेदार शिक्षणावर भर, प्राथमिक शिक्षणातील सर्व उणिवा व लिंगभेद दूर करणे आणि सर्वांना शाळेत टिकवणे आणि गुणवत्ता व संस्कारयुक्त शिक्षण देणे हे सर्व शिक्षा मोहिमेचे किंवा सर्व शिक्षा अभियानाचे उद्दिष्ट होते आणि कार्यही होते. त्यानंतरची जी मोहीम आहे किंवा त्यानंतरचे जे कार्य आहे ते म्हणजे अनौपचारिक शिक्षण. तर अनौपचारिक शिक्षणामध्ये काय केलं, तर शाळेबाहेर राहिलेल्या मुलांसाठी व्यापक आणि सुव्यवस्थित कार्यक्रम आखणे, शाळा जवळ नाही अशा वा शाळेत जाऊ शकत नाहीत अशा मुलांच्या शिक्षणाची सोय अनौपचारिक शिक्षणाद्वारे करण्यात आली. त्याचप्रमाणे आधुनिक शैक्षणिक तंत्राचा वापर करण्यात प्रोत्साहन दिलं आणि स्थानिक सुशिक्षित युवक युवतीची नेमणूक करणे आणि उच्च दर्जाचे शैक्षणिक साहित्य पुरवणे हे सर्व उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून अनौपचारिक शिक्षण किंवा अनौपचारिक शिक्षण हा कार्यक्रम राबवण्यात आला आणि तो केंद्र सरकारने राबवलेला आहे, एवढं लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, पोषक आहार मोहीम. पोषक आहार मोहिमेअंतर्गत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याची उपस्थिती वाढवणे हे महत्त्वाचं उद्दिष्ट समोर ठेवून पोषक आहार मोहीम ही चालू करण्यात आली आणि गळतीचं प्रमाण कमी करणे आणि विद्यार्थ्याचं आरोग्य सुधारणे हे सुद्धा डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून हा कार्यक्रम राबवण्यात आला. त्यानंतरचा जो पॉईंट आहे त्यानंतर बघा, महाराष्ट्र शासनाचे प्रयत्न. आता आपण केंद्र सरकारने कोणकोणते प्रयत्न केले शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी ते पाहिलं. आता आपण पाहूया महाराष्ट्र शासनाचे प्रयत्न. तर प्राथमिक शिक्षणाच्या कार्यवाहीसाठी महाराष्ट्र सरकारने खालील योजना सुरू केल्या. बघा, महाराष्ट्र शासनाची पहिली योजना आहे कुटुंब सर्वेक्षण. तर या योजनेचं उद्दिष्ट काय होतं, कुटुंब सर्वेक्षणातून यांना काय साध्य करायचं होतं, तर ग्रामीण भागातल्या सर्व कुटुंबाचे सर्वेक्षण 0 ते 14 म्हणजे 0 ते 14 वयोगटातील मुलांची नोंदणी करणे आणि त्यांची यादी तयार करणे हे योजनेचं उद्दिष्ट होतं. लक्षात असू द्या. पटनोंदणी सप्ताह महाराष्ट्र शासनाची योजना आहे. यामध्ये त्यांनी काय केलं, तर दस्तक मोहीम, सर्वेक्षणात यादी केलेल्या मुलांची पटनोंदणी करणे
हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. त्यानंतर त्यांच्या ज्या आहेत योजना त्या म्हणजे वस्ती शाळा. वस्ती शाळा ही सुद्धा खूप महत्त्वाची अशी योजना आहे. तर या योजनेचं उद्दिष्ट काय होतं वस्ती शाळेचा, तर 200 लोकसंख्येच्या ठिकाणी 1.5 किलोमीटर परिसरात शाळा आणि दुर्गम डोंगराळ भागात 100 लोकसंख्येच्या ठिकाणी 1 किलोमीटरच्या आतच्या परिसरात प्राथमिक शिक्षणाची सोय करून देणं हे वस्ती शाळा या मोहिमेचं किंवा या कार्यक्रमाचं उद्दिष्ट होतं. जर गावाची किंवा त्या वस्तीची लोकसंख्या 200 असेल आणि 200 असेल तर 1.5 किलोमीटरच्या आत शाळा स्थापन करणे, आणि जर डोंगराळ भाग असेल आणि लोकसंख्या 100 असेल तर 1 किलोमीटरच्या आत प्राथमिक शिक्षणाची सोय करणं हे उद्दिष्ट वस्ती शाळा या कार्यक्रमाचं होतं. आणि 2001 पासून वस्ती शाळा सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतला अधिकार देण्यात आलेले आहेत, हे पण लक्षात असू द्या. वस्ती शाळा शिक्षकाच्या नियुक्त्या करणे हे सुद्धा यांचे एक उद्दिष्ट होतं. त्यानंतरचा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे सेतुशाळा. तर सेतुशाळामध्ये काय, जी मुले मध्ये शाळा सोडून देतात किंवा जी मुले शाळेत आलेलीच नाहीत त्यांना शिक्षण देण्याचं काम हा निवासी 45 दिवसाचा अभ्यासक्रम उन्हाळ्यात घेतला जातो, त्यालाच आपण सेतुशाळा असं म्हणून ओळखलं जातं. त्यानंतरचा जो आहे तो कार्यक्रम म्हणजे महात्मा फुले शिक्षण हमी योजना. तर या योजनेअंतर्गत काय करण्यात आलं, ऊसतोडी कामगाराची जी मुले आहेत किंवा वीटभट्टी बालकामगार, कचरा गोळा करणारी मुले, हॉटेलमध्ये काम करणारी मुले, खाणीत काम करणाऱ्या कामगारांची मुले यांना प्राथमिक शिक्षण मिळावे म्हणून केंद्र शासनाच्या शिक्षण हमी योजनेअंतर्गत राज्य शासनाची योजना राबवण्यात आली. आणि स्वयंसेवी संस्था ज्या आहेत त्या चालवतात ना, त्या चालवणाऱ्या संस्थांनी महात्मा फुले शिक्षण हमी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जावं असं सुद्धा यात सांगण्यात आलं. त्याचप्रमाणे 15 ते 20 विद्यार्थी असणे आवश्यक आहे. त्यानंतरचा जो कार्यक्रम आहे जो महाराष्ट्र शासनाने राबवलेला आहे शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी तो म्हणजे साक्षरता कृती कार्यक्रम. तर या कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय साक्षरता मोहीम अंतर्गत स्थापना करण्यात आली आणि पालकांना शिक्षण, निरक्षरता दूर करणे, शिक्षणामुळे स्तर उंचावणे, मुलींचे शिक्षण, उपलब्ध लोकसंख्येचा, मनुष्यबळाचा राष्ट्रविकासासाठी योग्य वापर करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून साक्षरता कृती कार्यक्रम राबवण्यात आला. आता आपण पाहिलं की महाराष्ट्र आणि केंद्र शासनाने वेगवेगळे कार्यक्रम राबवून शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. पण आणखी शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी शासनाने आणखी उपाययोजना केलेल्या आहेत. तर त्या कुठल्या उपाययोजना केल्या जात आहेत तर त्यातील आहे पहिली, पूर्व प्राथमिक शाळांची संख्या वाढवणे ही एक उपाययोजना सुरू केलेली आहे. त्याचप्रमाणे 100% पटनोंदणी करणे. त्यानंतर आहे प्रवेश पद्धतीमध्ये 80% प्रवेश स्थानिक व 20% व्यवस्थापनाकडे सोपवणे ही एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे नवीन शाळा उघडण्यास परवानगी देणे. त्यामुळं काय होईल, नवीन शाळा उघडल्यानंतर शिक्षणाचे सार्वत्रिकरण होण्यासाठी किंवा तिथल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे खाजगी शाळांना अनुदान देणे ही एक मोहीम सुरू केलेली आहे. त्याचप्रमाणे मुलींनी शाळेत यावे यासाठी उपस्थिती भत्ता 75% उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना आणि अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना दिला जातो. त्याचप्रमाणे मागील इयत्तेमध्ये जे उत्तीर्ण होणे किंवा समाधानकारक प्रगती असलेल्या मुलींना ज्योतिराव फुले यांच्या प्रेरणेतून सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेमध्ये त्यांना काय दिली जाते तर शिष्यवृत्ती सुद्धा दिली जाते. त्यानंतर आहे शालेय पोषण आहार. या योजनेतून सुद्धा शिक्षणाच्या सार्वत्रिकरणास मदत होईल. त्यानंतर शाळेत येणे सुकर व्हावे म्हणून अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास पास योजना सुरू करण्यात आलेली आहे मुलींसाठी आणि मुलांसाठीही. त्याचप्रमाणे साखर शाळा, वसतिगृह शाळा, आश्रमशाळा, सैनिकी शाळा या विविध प्रकारच्या शाळेची स्थापना केलेली आहे शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी. त्याचप्रमाणे मागासवर्गीय मुलींना गणवेश आणि विद्यावेतन दिले जात आहे आणि पुस्तक पेढी योजना राबवली जात आहे. अशा प्रकारच्या विविध योजना आपण शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी शासन राबवत आहे आणि ह्या सर्व योजना तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहे. कारण MCQ क्वेश्चन विचारताना तुम्हाला यातलेच विचारले जातात. तुमचा कन्सेप्ट क्लिअर असेल किंवा त्याविषयी माहिती असेल तर तुम्हाला तो प्रश्न व्यवस्थित सोडवता येईल. प्रश्न घेतल्याने काय होतं की मी मोजके प्रश्न घेणार त्यामुळं पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. एक एक असा मुद्दा घेऊन तुम्हाला शिकवलं तर ते तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील